आता तुम्हाला वाटत असेल की मी निवांत बसून कसं गरम पाणी पिते. त्याचं झालं असं की आमचं दूध सगळं संपलं रात्रीच आणि सकाळी चहासाठी दूधच नाही उरलं. मग मला चहा प्यायची तर इच्छा होती, पण म्हटलं असो आता दूध येईपर्यंत आपण वरी टेरेसवरती जाऊन कोवळ्या उन्हाचा आनंद घेऊयात. मग थोडा वेळ उन्हाळा जाऊन बसलो होतो आणि येऊन लगेच कामाला लागले, कपडे वगैरे भिजू घातले. आता ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांना कळेल की थंडीमध्ये किती त्रास होतो. आता हे बोलायला खूप सोपं वाटतं. बाळाला जन्माला घालणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधला टर्निंग पॉईंटच असतो, पण ते सहन होणं प्रत्येकाच्या सहनशक्तीचा भाग असतो. आणि मला तर बऱ्यापैकी त्रास होतो, पण थंडी ज्यावेळेस असते त्यावेळेस टाके वगैरे सुजणं किंवा बॅक पेन होणं, ज्यावेळेस कामाचा लोड पडतो त्यावेळेस अंथरुणावर टाकलेले पाठ सुद्धा सरळ करून बसता येत नाही, एवढा त्रास होतो. असो आता ते समजेल त्याला समजेल. नंतर मी इकडं रवा भाजायला घेतला. देवांसाठी मी रवा तसा भाजूनच ठेवते, पण संपला होता. मग तो आणला, भाजला आणि देवांसाठी गरमागरम उपीट बनवलं. नंतर मी चुलीमध्ये हार चांगला पडला होता म्हणून 4-5 वांगे टाकले होते आणि त्याचं एवढंच वांगं निघालं. मग त्याचं भरीत बनवायला घेतलं आणि खरंच एवढं टेस्टी झालं होतं की मला सुद्धा खाण्याची इच्छा झाली, पण ती मी खात नाही. मग नंतर इकडं कोशिंबीर पण बनवली होती आणि कोशिंबीर मला खूप आवडते. बरं असो ते काही असो, पण आज आमचे भाऊजी काय म्हणतात हे ऐका, कारण त्यांनी स्पेशली मला सांगितलंय की वहिनी हा व्हिडिओ टाका बरं का. बरं असं ऐकून घ्या आता काय म्हणतायत. नमस्कार मित्रांनो, आमच्या बहिणीला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. हे आमचं बघा, ते बघा पळायला बघा, फालताड मित्र आहेत आमच्या. बघा चला ब्लॉगला आता इथेच एंड करूया. तोपर्यंत बाय.